नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण दोडक्याची भरून भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर मग जाऊया. आता हे दोडके मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि आता मी एका दोडक्याची संपूर्ण साल काढून घेणार आहे. म्हणजे त्या शिरा असतात ना, त्या सगळ्या काढून घेणार आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. आता हे आपण ज्या शिरा काढल्यात ना, त्यासुद्धा टाकत नाहीत, त्याची खरं चटणी करतात, पण आज मी नाही करणार आहे. हे बघा, ह्याचे तुकडे करून घेतलेत आणि तुकड्यांनासुद्धा मधी चीर मारलेली आहे मसाला भरायसाठी. आता आपण मसाला बघूया काय काय लागतं ते. शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, खोबरं आणि थोडंसं आलं आणि लसूण घेतलेलं आहे, कोथिंबीर, कांदा आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तर आपल्याला खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघायचं, हे मी आता वाटण करून आणते. आता ताटामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, थोडीशी जे आपण वाटण केलेलं आहे ना ते टाकायचं आहे. आता आपल्याला हे वाटण आपण केलेलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता वाटण टाकून झालं की आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत आपले, जे रोजचे असतात ते. हळद, आपलं रोजचं घरचं लाल तिखट छोटे 2 चमचे टाकायचे. म्हणजे जे तिखट तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता, कमी जास्त. तुमच्याकडं जर जास्त तिखट खात असेल तर जास्त तिखट टाका. 2 चमचे धना पावडर, आणि जर तुमच्याकडं काश्मीरी किंवा बेडगी मिरची पावडर असेल तर ती कलरसाठी छोटे 2 चमचे टाकायचे. आणि त्याच्यामुळे फक्त कलर चांगला येतो, तिखट जास्त होत नाही. आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये मीठ टाकायचं आहे, नंतर कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं परतताना. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यात थोडंसं 1 चमचाभर आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यामुळं मसाला मग सगळा एकसारखा भरता येतो आपल्याला मिसळून घेऊन. तर तेल टाकल्यानंतर आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया. सगळे मसाले एकजीव करून घेऊया. एकत्र छान झाले की मग आता आपण त्या चिरून ठेवलेल्या दोडक्यामध्ये भरून घेऊया. हे बघा कशी छान दे. आता हे सगळे दोडके आपण असे भरून घेणार आहे. मसाला एकदम दाबून भरायचा आहे आपल्याला, म्हणजे कसं परतताना वगैरे तो आतमधनं निघणार नाही, म्हणून छान दाबून भरायचे आपल्याला सगळ्या दोडक्यामध्ये मसाला. आता आपला मसाला भरून झाला की मग आपण त्याला फोडणी टाकायची. झालं. आता हे बघा, फोडणीसाठी मी कढई चुलीवर ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेल घालून घ्यायचं आहे. 2 चमचे तेल घाला. तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरं, मोहरी घालून घ्यायचे. जिरं मोहरी चांगली तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता कांद्यामध्ये पण आपल्याला थोडेसे मसाले घालून घ्यायचे. थोडीशी हळद टाकायची आहे, थोडं लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. कांद्यापुरतंच मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि हे पुन्हा सगळं आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं बस. आणि आता हे सगळं छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि आता आपण जे भरून घेतलेले दोडके होते ते आता आपण त्याच्यामध्ये मी टाकून द्यायचे. थोडी कोथिंबीर घातली, फोडणीत कोथिंबीर घातली ना की वास खूप छान येतो. तुम्ही कधी पण थोडी तरी कोथिंबीर फोडणीमध्ये घालत जा. आता हे बघा, मी हे असे दोडके टाकून घेतले. छान परतून घ्यायचे आता आपल्याला. दोडके टाकल्यानंतर एक 10-15 मिनटात भाजी आपली तयार होते. पण दोडके छान परतून घ्यायचे. जो उरलेला मसाला होता तो पण आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा सगळं छान परतून घ्यायचं आहे.
हलक्या हाताने परतायचे, कारण दोडक्यामधला मसाला बाहेर नाही यायला पाहिजे अशा दृष्टीने. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक 5-10 मिनटं त्याला वाफ झाकण ठेवून वाफ काढायची. 5-10 मिनटातच आपली भाजी तयार होते. झाकण ठेवूयात आपण त्याच्यावर आणि छान वाफ काढून घेऊया. हे बघा आता 10 मिनटं झालेली आहेत वाफ काढून. हे बघा किती सुंदर भाजी शिजलेली आहे, किती छान दिसते. कलर तर खूप छान आला आहे. तुम्हाला जर ह्या भाजीत जरा पातळ हवे असेल तर तुम्ही पाणी घालू शकता. मला लपतपी हवी म्हणून मी अशीच केलेली आहे. नक्की करून बघा तुम्ही, ही भाजी खूप छान होते. जे दोडका खाणार नाही ते पण हा दोडका खाईल. मी आता तुम्हाला ही दोडक्याची भाजी बाउलमध्ये काढून दाखवते. एवढी छान झालेली आहे, कलर पण खूप छान आलेला आहे, खूप सुंदर दिसते. तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही नक्की करून बघा. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.